हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. भस्त्रिका भाग 2. योग साधनेत भस्त्रिका हा एक श्वसनाचा व्यायाम म्हणून सांगितला जातो. त्याची करायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा श्वसनाचा व्यायाम असल्यामुळे त्याला अनेक जण प्राणायाम असेही समजतात. माझ्या मते असे समजणे बरोबर नाही. जिज्ञासूंनी जास्त माहितीसाठी माझे योग साधना हे पुस्तक जरूर वाचावे. भस्त्रिका कशी करावी ते पाहूया. पद्मासनात किंवा योग्य वाटेल त्या आसनात ताठ परंतु स्थिर आणि शांत एकचित्त होऊन बसावे. डोळे सैलसर बंद करावेत. बेंबी पूर्ण आत ओढून अगदी हलकासा जोर देत नाकाने श्वास बाहेर फेकावा. त्यानंतर मुद्दाम आपण श्वास घेऊ नये किंवा पोट बाहेर आणू नये. केवळ पळभर थांबून लगेच पुन्हा बेंबी पूर्ण आत ओढून अगदी हलकासा जोर देत नाकाने श्वास बाहेर फेकावा. माझ्या मते असे 15 वेळा किंवा 30 वेळा किंवा 60 वेळा करावे. परंतु कोणत्याही परिस्थितीत 100हून जास्त वेळेला करू नये. भस्त्रिकेमुळे बेंबी आणि तिच्या आजूबाजूचा भाग अनेक वेळेला मागे पुढे होत असल्यामुळे असे अति केल्यास त्याचा शरीरावर आणि विशेष करून जठरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्याचा अनेक वेळेला त्रास होतो, तेव्हा याची दखल जरूर घ्यावी. भस्त्रिका केल्यावर प्राणवायूच्या निराळ्या अभिसरणामुळे स्वभाव लहान मुलासारखा होतो हे सत्य असले तरीही त्याच्या अतिरेकामुळे त्याचा जो अन्य आणि विपरीत परिणामही असतो तो लक्षात घ्यावा. लहान मूल अजून व्यावहारिकदृष्ट्या जगत नसते. त्याला भौतिक जगाची ओळख झालेली नसते, परंतु मोठेपणी मनुष्य व्यवहारी झालेला असतो. त्यामुळे भस्त्रिकेच्या अभिसरणाचा त्याच्यावर विपरीत एक वेगळाच परिणाम होतो. 3ऱ्या चक्रातील श्वसनामुळे प्राणवायूचा पहिल्या आणि 2ऱ्या चक्रात पूर्ण क्षमतेने पुरवठा होतो. पहिल्या चक्रात कुंडलिनी असते आणि तिचे मुख 2ऱ्या चक्राच्या मुखाशी आलेले असते. प्राणवायूमुळे तेथे ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा योगिक नसते, गुदद्वारा मार्गाने आत आलेली नसते. 3ऱ्या चक्रातील श्वसनामुळे तयार झालेली असते. त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. तरीही तिला धक्का बसतो आणि 2ऱ्या चक्रात जागृती निर्माण होते. 2ऱ्या चक्रात गतसंचित सप्तरिपू ठाण मांडून बसलेले असतात. ते प्रज्वलित होतात. त्यामुळे विशेष करून सर्वप्रथम काम प्रभावित होतो. नंतर हळूहळू इतर रिपू प्रभावित होत जातात. याचे माणसावर विपरीत परिणाम होतात. रात्री झोपेत पोट खालीवर होत असते. भस्त्रिका आपोआपच होते. त्यामुळे प्राणवायूचे अभिसरण बदलते. त्यामुळे रात्री काम प्रभावित होतो. रात्री सर्व प्रकारच्या अयोगिक आचरणाला, काळ्या धंद्यांना प्रोत्साहन मिळते. रमा, रम, रमी यांना ऊत येतो. बेदिक्कत असे धंदे केले जातात. याच धंद्यांना दिवसा खीळ बसते. यास्तव भस्त्रिका योगगुरूकडून शिकून करावी. त्याला ओंकार साधनेची जोड द्यावी, तरच ती उपयुक्त असते. जिज्ञासूंनी माझी ओंकार साधना ही सीडी जरूर अभ्यासावी. निर्दोष, कल्पनातीत. लाओत्से या ओवीच्या शेवटी सांगतो की जेव्हा तो त्याच्या कपोकल्पित रहस्यमय गोष्टी साफसूफ करून स्वच्छ करतो तेव्हा तो निर्दोष होतो. कैवल्यानंदी जीवनासाठी सचेतन जीवात्मा आणि अचेतन जीवात्मा एकरूप होऊन अबद्ध होणे गरजेचे असते. भौतिक आणि अबौद्धिक यांचा योग जुळून यावा लागतो. यासाठी नाभीने श्वसन करावे, म्हणजेच भस्त्रिका करावी, असे लाओत्सेने सुचवले आहे. नाभीने श्वसन केले की काय होते ते लाओत्से ओवीच्या शेवटी येथे सांगत आहे. जर आपण भस्त्रिका अति केली तर कुंडलिनी जागृत न होता 2ऱ्या चक्रातील काम, क्रोध, मोह इत्यादी सप्तरिपू जागृत होतात आणि अतिभस्त्रिकेमुळे सर्व शरीरात थैमान घालतात. त्यांना कुंडलिनी शक्तीची साथ नसल्यामुळे त्यांच्या गतसंचित भोगमय गरजा एकापाठोपाठ एक अशा उत्सर्जित होतात आणि त्या भागवणे आपल्याला अशक्य होते. संपूर्ण शरीरात अराजकता फैलावते.
माणूस वेडापिसा होतो, विकृत होतो, आत्महत्येला प्रवृत्त होतो. हे महा धोकादायक असते. अर्थातच असे काही करावे अशी लाओत्सेची अपेक्षा नाही. यास्तव भस्त्रिका योग्य इतकीच करावी, म्हणजे ती उपयुक्त ठरते. आजार बरा व्हावा म्हणून वैद्य देतील तितकेच मर्यादित औषध ठराविक वेळाने घ्यावे लागते. त्याचप्रमाणे भस्त्रिका सकाळ सायंकाळ मागील लेखात सुचवल्याप्रमाणे, परंतु योगगुरूच्या निरीक्षणाखाली करावी. त्या योगे दुसऱ्या चक्राला योग्य इतकीच ऊर्जा मिळते. त्यामुळे सप्तरिपू चाळवले जातात, परंतु मर्यादित ऊर्जेमुळे ते त्यांचे स्थान सोडून जाऊ शकत नाहीत. यामुळे एक फार उत्तम घटना घडते. समजा आपण जमिनीत बी लावले, त्याला खत पाणी दिले, तर त्याला यथाकाळी कोंब फुटेल. आता जर आपण तो कोंब दररोज जमिनीतून वर काढून त्याची मुळे पाहू लागलो, तर काही दिवसातच तो कोंब मलूल होऊन मृत होईल. याचप्रमाणे तिसऱ्या चक्रातील श्वसनामुळे जरी दुसऱ्या चक्रातील सप्तरिपूंना ऊर्जा मिळाली, तरी ती प्रज्वलित होण्यासाठी पुरेशी नसल्यामुळे सप्तरिपू प्रज्वलित होत नाहीत. ते केवळ चाळवले जातात. असे नित्य होत राहते. हे त्या जमिनीत लावलेल्या बीच्या कोंबाप्रमाणे होत राहते. सप्तरिपू ना धड सुप्तावस्थेत किंवा ना धड प्रज्वलित अवस्थेत असे अर्धवट मलूल अवस्थेत राहतात. त्यामुळे यथाकाळी ते क्षीण हीन दीन होतात आणि लुप्त होतात. आपण गतसंचितामधून रिपुमुक्त होतो. आपण निर्दोष होतो. तिसऱ्या चक्रातील श्वसनामुळे देहाच्या वरच्या चक्रांना योग्य आणि आवश्यक इतकीच ऊर्जा मिळते. त्यायोगे मन, बुद्धी, स्मृती ही त्यांची ती वर्तन करत नाहीत. ती आपल्या स्वाधीन राहतात. यामुळे मनाच्या कपोकल्पित मनोराज्याप्रमाणे अवास्तव जीवन आपण जगत नाही. ते आत्मप्रेरणेने जीवात्म्याकडून जगले जाते. तेच कैवल्य असते. हरि ओम.